नमस्कार. वेध विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हायरस HMPV येतोय, त्यापासून सतर्क राहण्याचं आव्हान या ठिकाणी शासनाकडून करण्यात आलेलं आहे. या अगोदर कोविड हा शब्द जरी तोंडून निघाला तरी अंगावर शहारे उभे राहतात. धडकी भरवणारा विचित्र शब्द आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला काही वर्ष उमटले तरी अजूनही त्याची घातकता जाणवतेच. महाराष्ट्रात हा माझा महाराष्ट्र हसत खेळत आनंदी असताना अचानक काळाचा घाळा ओढवला आणि जनजीवन विस्कळीत झालेलं या ठिकाणी पाहायला मिळालं. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये डिसेंबर 2019मध्ये सापडल्याचे अधिकृत जाहीर झाल्याचे पाहायला मिळाले, पण त्याचा प्रसार 2 महिने आधीच झाल्याचे समजले. या सर्व बातम्या आपण सोशल मीडियावर आपण सगळे पाहत होतो, पण याविषयी एवढी माहिती आणि एवढा मोठा प्रसंग ओढवेल हे कोणालाही सांगता येत नव्हते. पण भारतातील केरळमध्ये कोविड संसर्गाची पहिली घटना घडली. 27 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये या एका 20 वर्षीय महिलेला कोविड झाल्याचे समजले आणि धक्का बसला. या भस्मासुराने महाराष्ट्रात शिरकाव करायला सुरुवात केली होती आणि हा म्हणता गावागावात हा कोविडचा विषाणू या ठिकाणी पसरू लागला. सुरळीत सुरू असलेले व्यवसाय, धंदे, रोजगार उद्ध्वस्त झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या. हसता खेळता करता कमविता माणूस घरातून निघून गेला, डोळ्यासमोर निघून गेला. त्याला पाहता आलं नाही, त्याच्या अंत्यसंस्कारालाही जाता आलं नाही. या भयानक घटना स्वप्नातही कधी न पाहिलेल्या या घटना पाहायला मिळाल्या आणि सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. त्यामध्ये लागलेले लॉकडाऊन हे आपण सर्वांनी अनुभवलंय. याविषयी किती सांगावे तेवढं या ठिकाणी कमीच, कारण तो वर्षच काळाचा होता. काळ आळा होता आणि वेळही आली होती, पण त्यातूनही सावरण्याची शक्ती परमेश्वराने ही दिली. आपण सर्वांनी ही वेळ जवळून पाहिलेली आहे. हळूहळू 2019 ते 2020 कसं तरी सावरून पुन्हा विस्कळीत झालेलं जनजीवन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. कामधंद्यांना सुरुवात झाली, रोजगारांना सुरुवात झाली. या कोरोनाने सर्वांचेच कंबरडे मोडले असताना हळूहळू उभा राहू आपण या ठिकाणी उभा राहू लागलो. विनाशकारी साथीनं संपूर्ण जगाला हादरून सोडलं होतं. आता पुन्हा एका नव्याने म्हणजेच HMPV व्हायरसच्या संसर्गाची लागण समोर आल्यानं अनेक देश या ठिकाणी चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपासून चीनच्या रुग्णालयात गर्दी होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये रुग्णांना फ्लूसारखी लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या विषाणूचा धोका होण्याची चर्चा सुरू झाली. याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली. चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या मानवी मेराट्युमी व्हायरस म्हणजेच HMPV विषाणूची लागण झालेले रुग्ण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकलेल्या HMPV विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. भारतात आत्तापर्यंत 8 ते 10 रुग्ण आढळल्याच्या चर्चा या ठिकाणी सुरू आहेत. नागपूरमध्ये HMPV या विषाणूने 2 रुग्ण संशयित असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. यावरून चीनमध्ये झालेल्या संसर्गाची या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या ठिकाणी म्हटले आहे. याविषयी कोणती काळजी करण्याचे कारण नसल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. तर HMPV विषाणूची लक्षणं ताप येणं, खोकला आणि नाक बंद होणं, गळ्यात खवखव, श्वास घेण्यास अडथळा, संसर्ग वाढल्यास निमोनियाचा धोका, यामध्ये तरीही आपण सतर्क राहावे. यासाठी आपली काळजी आपण घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सूचनाही महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर काय करावे? खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने या ठिकाणी झाकून ठेवावा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात या ठिकाणी धुवावे. ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावं. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या. संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील म्हणजे हवेसह हवा पुरेशी खेळली राहील अशा वातावरणाशी या ठिकाणी शिफारस केली पाहिजे. तर काय करू नये? हस्तोंदोलन म्हणजे हात मिळवणं, टिश्यू पेपर आणि रुमालचा पुन्हा वापर करणं टाळा. आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी जाणे टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं टाळा. आणि आपण कसे आनंदी आणि उत्साही राहू शक्यतो याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कोणतीही वेळ कोणताही प्रसंग आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली काळजी ही आपणच घ्यावी, म्हणजेच आपल्याला या
होणाऱ्या HMPVपासून धोका पत्करणार होणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.